महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. पुष्पा स्टाईल विदेशी दारू तस्करीचा पर्दाफाश. 14 आलिशान वाहनांसह कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त. तालुक्यातील तरहाटी जावदे रस्त्यावरील जावदे शिवारातील बंद पडलेल्या जिनिंगमध्ये सुरू असलेल्या कथित विदेशी दारू तस्करीच्या अड्ड्यावर म्हसावत पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत विदेशी दारूचा मोठा साठा, कंटेनर, डंपर आणि तब्बल 14 आलिशान वाहने जप्त करण्यात आली असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 3 ते 3.5 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार बंद जिनिंगमध्ये विदेशी मद्याचा साठा करून तो कंटेनर व ट्रकच्या माध्यमातून गुजरात राज्यात तस्करीसाठी पाठविण्याचा डाव रचला जात होता. या माहितीच्या आधारे म्हसावत पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आणि वाहने आढळून आली. कारवाई दरम्यान हायवा डंपर, कंटेनर, ग्रँड विटारा, पिकअप, इको, फॉर्च्युनर, XUV 300, तवेरा यासह एकूण 14 वाहने जप्त करण्यात आली आहेत. प्राथमिक तपासात या वाहनापैकी बहुतांश वाहनांची नोंदणी गुजरात राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे गुजरातमध्ये अवैधरित्या विदेशी दारूची तस्करी करणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. जप्त करण्यात आलेल्या विदेशी दारूचा साठा, वाहने आणि इतर साहित्याची किंमत अंदाजे 3 ते 3.5 कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. अंतिम पंचनामा आणि मोजणीनंतर नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. म्हसावत पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथकाकडून उशिरापर्यंत पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू होती. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिरासे, शहादा.